श्री हरिनारायण मित्रांनो, एकादशीचा उपवास करूनही त्याचं फळ मिळत नाहीये का तुम्हाला? मग तुम्ही हरिवासर तर चुकत नाहीये ना? नमस्ते मित्रांनो, कालच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला या महिन्याची अपरा एकादशी कधी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. पण त्या एकादशीमध्ये मी हरिवासर या शब्दाचा देखील उल्लेख केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का हरिवासर म्हणजे काय आहे? तर एकादशी तिथी संपल्यानंतर द्वादशी तिथीचा जो सुरुवातीचा काळ असतो, त्याला शास्त्रात हरिवासर म्हटलं जातं. हा काळ पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. शास्त्रानुसार जोपर्यंत हरिवासर सुरू आहे, तोपर्यंत एकादशीचा उपवास सोडणे म्हणजे पारण करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. जर तुम्ही या काळात उपवास सोडला, तर व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. तर यावर्षी अपरा एकादशी म्हणजे 14 मे रोजी हरिवासर सकाळी 7:54 संपणार आहे. म्हणजे एकादशीचा उपवास हा 13 मेला असणार आहे आणि तो उपवास 14 मेला संपणार आहे. पण हरिवासर सकाळी 7:54 संपणार आहे. त्यामुळे त्यानंतरच तुम्ही उपवास सोडायला पाहिजे. म्हणजे 7:54 नंतरच तुम्ही हा उपवास सोडावा. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि अशाच शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या भक्तिविज्ञानिकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री हरी.